तुमचं आमचं हक्काचं न्यूज चॅनल म्हणजेच विश्वविशाल न्यूज चॅनल. आजच चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. मराठा समाजाने तुमचा आदर केला, तुमचा मान सन्मान केला. हो, कशाला पुराच्या वाटत जायचं म्हणून सगळे मराठीचे आमदार बिचारी गप बसतात, सगळे मंत्री माजी मंत्री गप बसतात, तुमच्या शिव्या खात्यात आय माय काढता. मला तर म्हणता संडासला बसला मुताला गेला, ही भाषा आहे का तुमची? अरे माझ्या आतड्याला इन्फेक्शन झालं होतं म्हणून मी तुम्हाला 4-5 दिवस लेट आलो भेटायला. आम्हाला संडास मध्ये बसला काय असल्या जर भाषा काय पद्धत आहे काही बोलायची? ही सुसंस्कृतपणा तुमचा झाला का? हे छत्रपती शिवरायांनी आपल्याला शिकवलंय का? या प्रश्नाचं उत्तर द्या. आता तुम्ही मला सुद्धा म्हणले माझ्या सभेमध्ये त्या राजेंद्र राऊत आमदाराला असं तसं, त्यांच्या ताईला विचारा आरक्षणाची काय गरज आहे. अरे आरक्षणाची गरज माझ्या बायकोला पण माहित आहे. परत म्हणले त्याच्या आईबापाला विचारा, माझ्या आईबापाला पण माहित आहे दादा, माझ्या बायकोला पण माहित आहे. आता माझ्या बायकोने आईबापाने काय केलं तुम्हाला काय बोललेत का? मी तरी काय बोललोय का? आता बार्शी तालुक्यातले मराठ्याची पोरं जर तुम्हाला प्रश्न विचारत असतात आणि तुमच्या जर नाकाला झुमला असेल मायाबद्दल आणि माझ्या कुटुंबापर्यंत जर तुम्ही जात असाल आणि तुम्ही म्हणता त्या माजलगावच्या सभेमध्ये हे त्या राजेंद्ररावच्या दारात जागा आहे का सभा घ्यायला? दादा मी पण छत्रपतीचा मावळा आहे. माझ्या पण घराण्यानं या हिंदवी स्वराज्यासाठी छत्रपती शिवाजी महाराजांच्या घराण्यासाठी गादीसाठी रक्त सांडलेलं माझं घराणं आहे. इतिहास बघा. मी पण या तालुक्यामध्ये मराठा समाजासाठी रक्त सांडलंय, जेलमध्ये गेलोय ते पण बघा. आणि तुम्हाला एवढी खुमखुमी जर असाल तर राजारावच्या दारात सभा घ्यायची. तुम्ही जर मराठा समाजासाठी प्रामाणिक उद्देशानं कुणाला मॅनेज न होता किंवा एकाला टार्गेट करून एकाला म्हणजे ती फडणवीसांचं मी म्हणत नाही, महायुती सरकारचं म्हणतो. शिंदे साहेब मुख्यमंत्री आहेत, मराठ्याचे आहेत. फडणवीस साहेब ब्राह्मणाचे असतील असू द्या, अजितदादा पण मराठ्याचे आहेत. महायुतीच्या सरकारला पाडून महाविकास आघाडीचं सरकार आणायचं हे जर तुमच्या मनामध्ये असेल, हे जर पाप असेल आणि जर तुम्ही खऱ्या अर्थाने मराठा समाजाच्या गरजवंत पोरांसाठी लढत असाल इमानदारीनं, ह्या प्रश्नाची जर उत्तर या महाविकास आघाडीला तुम्ही एक झुकतं माप दिले लोकसभेला, त्यांच्याकडनं लिहून घ्या. मला सांगा राजेभाऊ, मी लिहून आणतो. हे देवेंद्र फडणवीस आणि आणखी कोण एकनाथ शिंदे कशी लिहून देत नाहीत मी बघतो. अजितदादा कशी लिहून देत नाही ती माझी जबाबदारी. आणि जर त्यांनी नाही लिहून दिलं, सगळे पत्रकार मराठा समाज बांधव तुम्ही राजकीय संन्यास राजा गौरवचा जाहीर आपला राजकारणाचा संबंध आहे यांनी जर नाही लिहून घेतलं तर या तिघांकडनं, पण तुम्ही ह्या तिघांकडनं लिहून आणायची जबाबदारी तुमची, ह्या तिघांकडनं आणायची जबाबदारी माझी. आणि जर ह्या तिघांनी नाही लिहून दिलं तर राऊत घराणं राजकारणापासून अनेक फक्त छत्रपती शिवराय प्रतिष्ठान काढून आणि या मराठा समाजाची प्रामाणिकपणानं बरे 10-20 एकर जमीन राहिली तरी चालेल, अख्खी इस्टेट गेली तर आम्ही मराठा समाजाची या ठिकाणी सेवा करू, त्यांचं पाय धुवून पाणी पिऊ आणि सगळ्या तुम्ही प्रामाणिक भूमिका घ्या. तुम्हाला मी भोसले चौकातनं फुलं हातरतो, माझ्या घरी चहा पाण्याला पेड्याचा घास भरवतो. जरंगे दादा हे फक्त लिहून आणा त्यांच्याकडनं आणि मला सांगा राजभाऊ, मी हे काम केलंय, मी वाघ आहे मराठ्याचा, या वाघाने काम केलंय. तुम्ही दिलेला शब्द तुम्ही पाळा. तुमचा हातात कागद घेतो, लगेच एकनाथ शिंदे साहेब फडणवीस साहेब नाजीदारांकडे जातो, त्यांना सह्या मागतो. जर नाही सह्या दिल्या तर बार्शी नाशिक पत्रकार परिषद घेतो आणि राजेंद्र राऊत घराचा राजकीय संन्यास जाहीर करतो. दादा हा माझा शब्द राहील. पण जर ह्या मराठ्याच्या छाव्याला छत्रपतीच्या मावळ्याला डावचाचा प्रयत्न केला तर हे मराठ्यांसाठी आणि हिंदवी स्वराज्यासाठी रक्त सांगणारं घराणं आहे. आणि खडोजी खोपड्याच्या भूमिकेत जर येईल तर राजा राऊत म्हणतात मला काय परिणाम होईल अख्खा महाराष्ट्र इतिहासामध्ये नोंद करणे. या राजा राऊताची माझं डोकं फिरवून आला तुम्ही. एवढेच हात जोडून विनंती करतो आणि तमाम महाराष्ट्रातल्या मराठा समाजाला नम्रपणे छत्रपतींच्या चरणी नतमस्तक होऊन माझा मी सांगतो, मी जर ज्या दिवशी मराठ्यांबरोबर गद्दारी कराल त्या दिवशी पाटे चौकामध्ये फाशी घेईल अशा पद्धतीने जाहीर अभिवचन देतो. आणि जरंगे दादा
पुन्हा एकदा सांगतो, फक्त प्रामाणिक मराठा म्हणून माझ्या दारात द्यायचं. आणखीन पण पेळा भरवेल. खंडोजी खोपड्याचा जर रोल केला तर मोठी शिक्षा सुद्धा भोगावं लागेल. ही राजा भाऊरावचं चॅलेंज आहे. कोण मराठाचा माणूस बोलत नव्हता, पण आज मी फट्ट्या राजा राऊत तुकडे व्हायचे, पण किती तुकडे करायला लावायच्या त्याचं भान मला पण राहणार नाही. आणि सभा उधळणं बिधळणं माझं काम नाही. इमानदारी नाही आहे. पाटील सावकार 50 लाख रुपये खर्चून तुमची जर गेला सभा जाहीर केल्याची जबाबदारी या राजारावताची असेल. आणि प्रत्येक घरातला बाया माणसा असेल अख्खा मराठा समाज भगवंताच्या ग्राउंड किंवा पाटील सावकार आणून उभा करण्याची जबाबदारी राजाभाऊरावताची असेल. सभेची तारीख सांगा. त्या सभेमध्ये खडा सुद्धा पडणार नाही. हे ह्या पट्ट्याच्या छत्रपतीच्या छाव्याची मावळ्याची जबाबदारी असेल संरक्षण करायची. ह्याच्यातनं उत्तर दादा आणि तिथनं पुढे तुम्ही उत्तर द्याच. मग माझी 10-20 हजाराची सभा तुम्ही आहे तर मी आहे जमली जाता. एक आमदार आहे बार्शीचा, चंदास लागे. तो एका भाषणात म्हणला, मायला मी त्याचं सगळं विसरलो होतो बरं का, इमानदारी सांगतो. म्हणलं जाऊ द्या बाबा, तिकडे एक आमदार आहे बघा कुणीतरी माझी झालाय, तो त्यांनी पाळलाय. तो म्हणला तो लय बेकार आहे, त्याच्यात गाडीतून निवडून आलोय. आणि जर असं काही झालं मग मतदारसंघात 54,000 मायनस गेला, मी जर पडत मग संपलंच. जाऊ द्यावा म्हणलं. त्यांनी इतकं भयान सांगितलं त्या माझ्या आमदाराविषयी, मला ना विरोधात गेले दम निघत नाही. मग त्याच्यामुळे मी कसं सांगतो. ते म्हणे त्यांनी इतकं बेजार केलेलं आहे, तेवढं लयच मोठा सावकार आहे, अमकाचे तमकाचे लय कराने केलं, लय त्रास देतो म्हणला. ते त्याला म्हणलं त्रास देतो म्हणल्यावर त्याच्याविषयी जरा राग होता आमच्या मनात. जाहीर सांगतोय मीडियाच्या समोर आणि गेवराईच्या मराठ्यांच्या साक्षीनं सांगतो, थोडा माझ्या मनातला त्याच्याविषयीची नाराजी कमी झाली होती. 100% सांगतो मी. पण एका भाषणात ते बोलता बोलता बोललं बघा. ह्या 8 दिवसात त्याला म्या 5-6 आमदाराला देवेंद्र फडणवीस साहेबाकडे पाठवलं. म्हणलं बाबा मला काय राजकारणात जायचं नाही, माझ्या समाजाला जायचं नाही, आमचा आरक्षणाचा विषय ओबीसी आरक्षणाचा तेवढं द्या, त्याला जाऊन सांगा. आणि जर ते तुमचंच ऐकत नसला मग माझ्याकडे डबल येऊ नका, आमच्या आमदार पडली का. सरळ सांगितलं. ते गेले, माझ्याकडे माघारी आले नाही. 23 दिवस झाले. ते आलं आणि त्याच्या मतदारसंघात गेलं भाषण करायला लागलं. भाषणात म्हणतोय मनोज दादानी महाविकास आघाडीकडून लिहून घ्यावा आरक्षण देतील का. ते देणार नाहीत म्हणून तू तिकडे पाठवलं होतं ना, आणि तू म्हणतो त्याच्याकडून लिहून घ्यावं. मला एक सांगा, आपल्या गावचा सरपंच आहे. सरपंच असल्यावर आपण खड्डे बुजायचं काम, रस्ता करायचं काम सरपंचाला सांगतो का पाड्याला सांगतो माझी सरपंचाला. आणि मग सरकारलाच मागत असते, त्याला एवढं नाही. त्याचे बरेच प्रश्न येतात, त्याच्या मतदारसंघात जाऊनच मी त्याच्या प्रश्नाचे उत्तर देतो. हे केवळ त्यांचे सांगतो. बार्शीचे लोक जर ऐकत असले ना, त्यांनी जरा उद्या जर ते आंतरवाली काळ तर बरं होईल, जरा घुंगडी बैठक बार्शीत टाकायची, त्याला जरा उत्तर द्यायचे मला सगळे. त्याचे जेवढे प्रश्न येतं त्या आमदाराचे त्यांनी त्याच्या भाषणातून विचारलेले, त्याला उत्तर जरा समोरच देतो. इकडून देऊन उपयोगच नाही. कारण त्याच्या मनातलं आम्ही सगळं सोडलं होतं की जरा जाऊ द्या, चूक ही प्रत्येकाची होती. पण ते देवेंद्र फडणवीसांची भाषा बोलायला लागला. माघारी आल्या त्याची स्वतःच्या भाषा बोलत होता त्यावेळेस त्याच्याविषयी आमच्या मनात माया येत होती. पण ते आता मराठ्यांच्या विरोधात बोलायला लागले. मायबाप तुम्हाला सांगतो, या असल्याच अवलादींनी मराठा एक येऊ दिला. मराठ्याची पसरलेला अवलाद येत नाही, ज्यांना आरक्षणाची गरज नाही त्यांनीच आतापर्यंत मराठा एक येऊ दिले. हे आपल्या बेरजीत धरूच नका. तुमचं आमचं हक्काचं न्यूज चॅनल म्हणजे विश्व विशाल न्यूज चॅनल. आजच चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा.